क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ दिव्यांगांनी दिला निसर्ग रक्षणाचा संदेश। सिकलसेल थॅलेसेमिया रुग्णांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, स्वबळावर ते उभे राहावे, तसेच समाजामध्ये निसर्गाप्रती आसक्ती निर्माण व्हावी याकरिता नगर परिषद यवतमाळ व युवा जागर ट्रस्ट यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिकलसेल थॅलेसेमिया दिव्यांगांना पर्यावरणपूरक गणपती विक्री स्टॉल लावून देण्यात आला। मुख्याधिकारी शुभम क्यातंबार यांच्या हस्ते स्टॉलचे रिबीन कापून सर्व मान्यवरांच्या हस्ते गणपती पूजन स्टॉलचे उद्घाटन करून विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमुख्याधिकारी राकेश भोयर, नोडल अधिकारी नागेश कपाटे, विभाग प्रमुख अक्षय नवलकर, सागर बुते, सुरेश राठी, घनश्याम दरणे, दत्ताभाऊ कुलकर्णी, उद्धव साबळे, मंगेश खुणे, विनोद पत्रे, ॲडव्होकेट सीमा तेलंगे, ओम तिवारी, डॉक्टर दीपक घरजोडे, ॲडव्होकेट धनंजय लोखंडे, वर्षा पाडवे आदी उपस्थित होते। पर्यावरणपूरक गणपती लाल मातीपासून बनवण्यात आले असून घरीच विसर्जन करून त्याची माती एखाद्या कुंडीत टाकून एखादे सुंदर रोप वर्षभर जगेल, शहरातील विहीर, नदी, नाले, तलाव अबाधित ठेवण्यास मदत होईल, पर्यावरण संवर्धनाचा संदेश यवतमाळकर नागरिकांपर्यंत पोहोचेल या संकल्पनेतून नगर परिषद येथे पर्यावरणपूरक गणपती विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आले। या उपक्रमासाठी परिश्रम युवा जागर ट्रस्ट किशोर बाभुडकर, राहुल दाभाडकर, कमलेश बघेल, प्रतीक तराळकर, अर्पित शेरेकर, करण गेडाम, दिनेश तिवाडे, ईश्वर येरके, गजानन राठोड, गोपाल चौधरी, प्रांजली मडावी, अनिल युईके, वैष्णवी गेडाम, अंजली जंगटे, किशोर मावस्कर, अदिती ढोडे आदींनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन रितेश गवारकर यांनी केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।